धन निरंकार जी। जहाँ प्यार बांटता है वो है सत्संग, जहाँ दुख मिटता है वो है सत्संग, और जहाँ पुण्य इकट्ठा होता है वो भी है सत्संग। देह देवाचे मंदिर, आत बाहेर निर्मळ। हा आपला जो देह आहे, हा देह जर निर्मळ पवित्र असेल तर त्याच्यामधला हा निरंकार हा सुद्धा सदैव आनंदी राहतो। त्याचं चैतन्य हे एकदम अमृतासारखं पाझरत असतं। एक प्रकारे आपल्याला संजीवनी, चांगलं जगण्यासाठी एकेका दिवसानं आपलं आयुष्य वाढवत असतं, त्याला म्हणायचं निरंकारी। आणि हे सगळं कुठं भेटतं? आपलं 1 BHK फ्लॅट आहे, यामध्ये आपण कचरा झाला, आपल्याला वाटतं किती कचरा झाला आहे हा घरात, हा मला पटकन कचरा काढून टाकायचा आहे। तो कचरा आपण काढतो, अजून 2 पैसे आपली इन्कम जास्त असेल तर एखादा नोकर ठेवतो, त्याच्या करवी तो कचरा आपण काढून टाकतो। पण या देहात जो कचरा साठलेला आहे, स्वार्थ, मत्सर, मोह, जो काही असेल, दुःख, जे काय असेल, चिंता, हा कसा काढायचा कचरा? कारण यामुळं निरंकारीला खूप त्रास होत असतो, खूप त्रास होत असतो त्याला, आत्म्याला। मग हा काढण्यासाठी एकमेव संतांची संगत। जर संतांची संगत आपल्याला चांगली लाभली तर हा कचरा काढण्यासाठी मदत होते। मग ही भेटते कुठं? अहो, सत्संगामध्ये या, त्याच्यामध्ये सामील व्हा। तिथं कसलंही बंधन नाही। तुम्ही ज्ञानोबाराया, तुकोबाराया सगळ्यांच्या वर्षी बोलू शकता। आपापल्या परीनं जे ते आपापल्या मनामध्ये जे काय आहे ते सगळ्यांना शेअर करू शकता। कसलंही बंधन नाही। सगळं गोळ्या मिळानं एक दिवस सत्संग केला तरी असं वाटतं दुसरा सत्संग कधी येतो, आणि कधी मी माझ्या मनातल्या भावना इतरांच्या जवळ मोकळ्या करते। स्त्रियांना सुद्धा बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि पुरुष मंडळी पण त्यांचं मनोगत व्यक्त करत असतात, ज्याला त्याला इथं स्वातंत्र्य आहे। आणि खरंच माणसाचं जीवन आता गेल्या वर्षामध्ये काय झालं, काय घडलं ते मला माहीत नाही, पण गेल्या वर्षी जरी माझ्याकडून काही कुठलं कार्य अपूर्ण राहिलं असेल तरी या निरंकारीने मला यावर्षी खूप असं इतकं ज्ञान द्यावं, एवढं ज्ञान द्यावं की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने असे घेत यावे। आणि ही झोळी मात्र फाटकी व्हायला नको, कारण ती झोळी जर फाटकी झाली तर ते ज्ञान त्याच्यातून सांडून जाईल। म्हणून ते ज्ञान घेण्यासाठी परमेश्वरानं, त्या निरंकारीनं माझी झोळीसुद्धा बळकट करावी। प्रत्येक वेळेला सगळं काही देवाकडं मागतो ते भेटतं असं नाही। कधी कधी देव त्याच्या परीनं तो देत असतो, पण जो देवाकडं जातो चांगल्या मनानं त्याला मात्र कधी ना कधीतरी त्याचं फळ हे भेटत असतं। देव त्याची सगळी नोंद करून ठेवलेली असते। आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जातो, परमेश्वराचं दर्शन घेतो आणि आपण देवाजवळ एखादी इच्छा प्रकट करतो। आपल्याला वाटतं आता हा परमेश्वर माझं काय ऐकत नाही, कधी देणार आहे, कधी माझी ही झोळी भरणार आहे। पण परमेश्वरानं ते गाठोडं आपल्याला जे काही द्यायचंय त्याचं अगोदरच बांधून ठेवलेलं असतं। बस थोड़ा सा इंतज़ार करना पड़ता है, और इंतज़ार का फल मीठा होता है। प्यार से कहिए धन निरंकार जी, जोर से बोलिए धन निरंकार जी। हैव अ गुड डे। थैंक यू।